नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 42. सकाळी सोमनाथची दारू उतरली. आपण काय करून बसलो याची जाणीव त्याला झाली होती. मंदा प्रेग्नेंट आहे ही गोष्ट त्याला माहीत नव्हती, नाहीतर त्याने कधीच तिला घराबाहेर जाऊ दिलं नसतं. त्या दिवशी सकाळपासून तो घराबाहेर होता. जेव्हा घरी यायला निघाला तेव्हा त्याच्या मित्राने त्याला सांगितलं होतं की मंदा प्रल्हाद व शारदा सोबत बोलत होती, म्हणून त्याचा पारा चढला. त्याच रागाच्या भरात तो दारू पिऊन घरी आला व तिला मारझोड करायला सुरुवात केली. त्याला मंदाविषयी काहीही वाटत नव्हतं, पण आपलं मूल त्याला हवं होतं. आता डोक्याला हात लावून काहीही होणार नाही. आपल्या घरची सून दुश्मनांच्या घरी गेली आहे. आत्ताच्या आत्ता जा आणि तिला घेऊन ये. आधीच अख्ख्या गावासमोर आपली शोभा झाली आहे. उद्या जर पोलीस आले तर उरलेली इज्जत वेशीला टांगली जाईल. वंदना त्याच्यासमोर चहाचा कप ठेवत म्हणाली, मला पण तमाशा करण्याची हौस नाही. तिला हजारदा बजावून सांगितलं होतं तरी त्या प्रल्हाद सोबत बोलायला गेली. मी तर म्हणतो तिला जिथं राहायचं आहे तिथं राहू दे. मूल झाल्यानंतर मी बरोबर त्याला घेऊन येतो. आणि राहिला प्रश्न बायकोचा, तर मला मुलींची कमी नाही. सोमनाथ तोऱ्यात म्हणाला, अरे माकडा, मंदाचा बाप गरीब होता म्हणून त्याने मुलगी दिली, नाहीतर आपल्या घरात कोणतीच मुलगी टिकणार नाही. मंदाने पोलीस तक्रार केली तर आपलं काही खरं नाही. त्यात तिला शारदाचे फूस आहे म्हणून सांगते, उगाच प्रकरण वाढवू नको. वंदनाला माहीत होतं की आजकालच्या मुली सासरचा जाच सहन करत नाही. त्यामध्ये मंदा मुकाट्याने त्यांचा छळ सहन करत होती. त्यामुळे मंदापेक्षा चांगली सून आपल्याला भेटणार नाही हे वंदनाला चांगलंच माहीत होतं. त्यात उद्या जर आपल्या मुलाला जेल झाली तर त्यांचे खायचे वांदे झाले असते, म्हणून तिने नमतं घ्यायचं ठरवलं होतं. सोमनाथने चप्पल घातली. ज्या प्रल्हाद विषयी त्याच्या मनामध्ये चीड होती त्याच्याच उंबऱ्यात जाऊन आपल्याला नाक घासावं लागणार याचं त्याला जाम टेन्शन आलं होतं. रात्री प्रल्हादने डॉक्टरांना बोलावून आणलं होतं. त्यांनी मंदाला काही औषधं दिली होती. रात्री मंदा अनुच्या रूममध्ये झोपली होती. औषध घेतल्यामुळे तिचं शरीर ठणकायचं राहिलं होतं. तिच्या वेदना कमी झाल्या होत्या. सकाळी तिला थोड्या उशिरा जाग आली. तिने पाहिलं तर अनु अभ्यास करत बसली होती. तुम्ही आंघोळ करून घ्या, आपण सोबतच नाश्ता करायला जाऊ. अनुने कपाटामधून ड्रेस घेतला व तिच्या हातावर ठेवला. अगं हे काय, असले कपडे मी घालत नाही. मी आपली हीच साडी नेसते. मंदाला संकोच वाटत होता. लग्नाआधी तू ड्रेस घालत असेल ना, उलट तुझ्यावर छान दिसेल. आमची शारदा वहिनी सुद्धा ड्रेस घालते, अनु हसत म्हणाली. तसं मंदाला भरून आलं. ज्या लोकांसोबत आपला काडीचाही संबंध नाही ते आपल्याला इतकी चांगली वागणूक देतात म्हणून तिला भरून आलं होतं. मंदाने स्वतःचं आवरलं आणि अनुसोबत खाली आली. शारदा आणि प्रल्हाद हॉलमध्येच बसले होते. आम्ही तुझीच वाट पाहत होतो. चल मी वाढायला घेते. शारदाने तिचा हात पकडला. ते स्वयंपाकघरामध्ये जाण्यासाठी निघाले तशी प्रल्हादची नजर दरवाजाच्या दिशेने गेली. समोर सोमनाथला पाहून त्याचा पारा चढला. सोमनाथला पाहून पुन्हा एकदा प्रल्हादचा राग उफाळून आला होता. तो सोमनाथला मारायला धावला. शारदाने त्याला रोखलं. मी भांडण करायला आलेलो नाही, मंदाला घेऊन जायला आलो आहे. जे काही झालं त्यासाठी मी तुमची माफी मागतो, पण तिला माझ्यासोबत घरी पाठवा.
सोमनाथ मनावरून म्हणत आहे हे सर्वांच्या लक्षात येत होतं. आत्ता बरी तुला तुझ्या बायकोची आठवण आली, रात्री तर तिचा जीव घ्यायला निघाला होता. शारदाची तर त्याचा चेहरा सुद्धा पाहण्याची इच्छा नव्हती. हे बघ मंदे, आपल्या नवरा बायकोमध्ये जे काही वाद आहे ते आपण आपसात मिटू. यामध्ये बाहेरच्या लोकांना घेऊ नको. वाटलंच तर यापुढे मी कधीच तुझ्यावर हात उचलणार नाही. आता मुकाट्याने घरी चल. स्वतःचा नाही तर आपल्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार कर. तुझ्या एका चुकीमुळे ते बेघर होईल, सोमनाथ म्हणाला. तसे मंदाचे डोळे भरून आले. तो कशासाठी आला आहे हे तिला चांगलं माहीत होतं. यावेळी ती गरोदर नसती तर सोमनाथने खरंच तिला घराबाहेर काढलं असतं. मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, मंदा म्हणाली. तशी शारदा अवाक झाली. हे तू काय बोलत आहेस? अशी माणसं कधीच सुधारणार नाही. मूल झाल्यानंतर हा पुन्हा तुला त्रास द्यायला कमी नाही करणार. शारदाचं म्हणणं बरोबर होतं. आधी ती काय म्हणते ते ऐकून तर घे, सुलोचनाबाई मध्ये पडल्या. यापुढे मी कमजोर पडणार नाही. आतापर्यंत यांनी मला छळलं, कारण मी सहन करत गेले. मी कधीच प्रतिकार केला नाही, पण यापुढे असं होणार नाही. यांनी जर पुन्हा माझ्यावर हात उचलला तर मी कोणाला सोडणार नाही, मंदा निर्धाराने म्हणाली. तिचंही एका अर्थी बरोबर होतं, कारण तिच्यासोबत आणखी एक जीव वाढत होता. अशामध्ये तिने घर सोडलं तर तिच्यासोबत तिच्या होणाऱ्या बाळाचे सुद्धा हाल झाले असते. मंदा तुझ्यासोबत येईल, पण त्याआधी तुला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. यापुढे तू आणि तुझ्या घरचे तिला त्रास देणार नाही हे पोलीस स्टेशनमध्ये येऊन लेखी द्यावं लागेल, तरच ती तुझ्यासोबत येईल. मान्य असेल तर बोल, नाहीतर मी तिला सांभाळायला तयार आहे. शारदा अडून बसली होती. सोमनाथला पोलीस स्टेशनची पायरी चढायची नव्हती, पण आता त्याचाही नाईलाज झाला होता. मला तुमची अट मान्य आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ता यायला तयार आहे, सोमनाथ म्हणाला आणि बाहेर जायला निघाला. त्याची नजर सहज अक्षय आणि सोनालीवर गेली. तो तसाच बाहेर येऊन बसला. यापुढे तो अक्षय सोबत कोणतेही संबंध ठेवणार नव्हता. शारदा स्वतः दोघांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली. तिथे पोलिसांनी मंदाची लेखी कंप्लेंट लिहून घेतली. सोमनाथने पण आपला गुन्हा कबूल केला व यापुढे मंदाला व्यवस्थित नांदवणार असं लिहून दिलं. पोलिसांनी सोमनाथची चांगलीच कान उघडणी केली होती. यापुढे त्याने चुकूनही तिच्यावर हात उचलला तर पोलीस त्याची चांगलीच खरडपट्टी काढणार होते. शारदामुळे मंदाला न्याय मिळाला होता. ती वकील असल्यामुळे पोलिसांना स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी लागली होती. कायदेशीर बाबींची पूर्तता झाली. त्यानंतर सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये बाहेर आले. तशी मंदा शारदाच्या पाया पडायला वाकली. अगं हे काय करत आहेस? शारदाला संकोच वाटत होता. आज फक्त तुमच्यामुळे मला नवीन आयुष्य मिळालं आहे, नाहीतर मी अशीच कमजोर राहिले असते, मंदा हात जोडत म्हणाली. बाई कधीच कमजोर नसते, फक्त तिला आपल्यामध्ये असलेल्या आंतरिक शक्तीची जाणीव झालेली नसते. एकदा का ती झाली मग ती कोणालाही ऐकत नाही. तुला कधीही काही गरज लागली तर निसंकोच सांग, मी नेहमी तुझ्या सोबत असेल. शारदाने तिला मिठी मारली. तशी ती सोमनाथ सोबत निघून गेली. यावेळी प्रल्हादला आपल्या बायकोचा सार्थ अभिमान वाटत होता. आज तिच्यामुळे एका मुलीचं आयुष्य मार्गी लागलं होतं. शारदाच्या चांगुलपणामुळे तो आणखी तिच्या दिशेने खेचत चालला होता. क्रमश
पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.